नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं आपलं रिव्हिजनचं 11वं लेक्चर आहे. क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये आपण याच्यामध्ये रिव्हिजन करत आहोत. उद्या एक्झाम आहे. आशा करतो तुमची प्रिपरेशन जी आहे ती प्रॉपर झालेली आहे. एव्हरीथिंग इज माइंड गेम. तुम्ही तुमचं माइंड स्टेबल ठेवा, पुरेसा आराम घ्या, पुरेशी झोप घ्या आणि उद्या तुमच्या एक्झामसाठी चांगल्या माइंडसेटने जावा. ओके, चला सुरुवात करू आपण आता 11व्या रिव्हिजनच्या लेक्चरला. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि मग तुमचा आन्सर आहे ते तुम्ही नोट करा तिथे आणि मग एक्सप्लेनेशन बघा. तर बघा, देशातील सर्वात लांब ढोला सादिया भूपेन हजारिका सेतू खालीपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ओके, तर भूपेन हजारिका यांच्यावरती क्वेश्चन घेण्यामागचं रिझन काय? तर भारतरत्न मिळाल्यामुळे. ओके, एक पहाडीचा आवाजाचा गायक अशी ज्यांची ओळख होती ते म्हणजे भूपेन हजारिका यांना भारतरत्न मिळालेला आहे. तर हे जे आहे हे कोणत्या नदीवरती आहे? लोहित नदीवरती. लोहित जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे, त्यामुळे तुम्हाला ब्रह्मपुत्रा हे ऑप्शनमध्ये असणार आहे. त्यामुळे गडबडीमध्ये ब्रह्मपुत्रावरती गोल केला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा की लोहित या नदीवरती हा बांधलेला आहे. ओके, आणि भूपेन हजारिका यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते स्वतःची गाणी स्वतः लिहित आणि संगीतबद्ध सुद्धा स्वतः करत होते. ओके, त्यांचा जन्म जो आहे तो सदिया आसाम 1926 साली झालेला आणि मृत्यू होता तो 2011 साली मुंबईमध्ये झालेला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी बोलायचं झालं तर पद्मविभूषण मिळालेला आहे त्यांना 2012ला मरणोत्तर. त्यानंतर पद्मश्री 1977ला, दादासाहेब फाळके 1992ला मिळालेला आहे, पद्मभूषण 2001ला मिळालेला आहे, संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळालेला आहे 2008 साली. ओके, एवढं जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि ढोला सदिया ब्रिज म्हणजेच भूपेन हजारिका ब्रिज जो आहे तो ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनदीवरती म्हणजेच लोहित नदीवरती बांधण्यात आलेला आहे. एवढं तुम्हाला याच्यातून माहीत पाहिजे, कारण आता इथे भारतरत्न विषय आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला डिरेक्टली भारतरत्नच्या रिलेटेड न विचारता असंही ज्यांना मिळालेलं आहे त्यांच्याविषयी सुद्धा विचारला जाऊ शकतो. चला पुढे बघू. बघा, जोड्या लावासाठी आहे तुम्हाला इथं तुम्हाला व्यक्ती म्हणून दिलं जाऊ शकतं आणि इथं जे आहे ते भारतरत्न कधी मिळाला ते इयर असणार आहे. ओके, हे तुम्ही जस्ट नोट करा इथे. मग बघा, तुम्हाला इथं आता ही व्यक्ती का दे सरदार वल्लभभाई पटेल तर स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे घेतलेला आहे. सत्यजित रे पाथेर पांचालीमुळे घेतलेला आहे, जो की बीबीसी मध्ये 100 मूवीजमध्ये पहिला असा म्हणजे एकमेवच भारतीय मूवी आहे त्यांचा. ओके, पाथेर पांचाली म्हणून हा घेतलेला आहे. म्हणजे असं जे आहे ते तुम्हाला थोडं थिंक करायचं आहे की कोणत्या व्यक्तींचं तुम्हाला विचारलं जाईल. आता बरेच व्यक्ती आहेत, मग त्यांच्यामध्ये प्रोबॅबिलिटी फाइंड करून मी हे ऍड केलेलं आहे. तर बघा, धोंडो केशव कर्वे यांना कधी मिळालेला आहे तर 1958ला मिळालेला आहे. ओके, सरदार वल्लभभाई पटेल यांना 1991ला मिळालेलं आहे, सत्यजित रे यांना 1992ला मिळालेलं आहे आणि विनोबा भावे यांना 1983ला मिळालेलं आहे. आता विनोबा भावेमध्ये चुकू शकतं 1958, तर 1958ला विनोबा भावेंना रेमन मॅक्सिस मिळालेला पहिल्यांदा, बरोबर. त्यामुळे कदाचित काही जणांचं विनोबा भावेंकडे 1958 जाऊ शकतं, हे पण तुम्ही जस्ट नोट करा. ओके, तर आता इथे भारतरत्नाविषयी आलेलं आहे, तर भारतरत्नाविषयी सुद्धा तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जसं की त्याची स्थापना कधी झाली 1954ला. ओके, आणि हा जो आहे तो 2014 मध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा याच्यामध्ये ऍड केलं गेलं. ओके, 1955ला याच्या काही कायद्यामध्ये बदल करून मरणोत्तर भारतरत्न देण्याची सोय करण्यात आली. ओके, आणि जसं की भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे, देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या व भारताची कीर्ती जगभरात पसरणाऱ्या व्यक्तींना हा दिला जातो. सेवा, कला, साहित्य, विश्वशांती, मानव विकास इत्यादी क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. विशेष म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची शिफारस केली गेली होती 1992 साली त्यांना भारतरत्न द्यावा असा, परंतु म्हणजे काही कॉन्फ्लिक्ट आले की त्यांच्या मृत्यूचा पुरावा नाही आणि त्यांच्या फॅमिलीच्या विरोधामुळे त्यांचं नाव मागं घेण्यात आलं. ओके, पंतप्रधान याच्या नावाची शिफारस करतात आणि हे जे आहे ते राष्ट्रपतींच्या हस्ते दिलं जातं. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की त्याची स्वरूप काय आहे, तर याच्यामध्ये स्वरूप रोख रक्कम असं काहीही नसतं. ओके, त्यांना फक्त असतात ते फॅसिलिटीज दिले जातात आणि रक्कम ही शून्य असते. पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीमध्ये भारतरत्न लिहिलेलं असतं, ते त्यांना फक्त दिलं जातं. ओके, एवढं जस्ट तुम्ही नोट करा. परत पहिल्यांदा कोणाला मिळाला हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ओके, म्हणजेच किती 1954 साली सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि डॉक्टर सी.व्ही. रमन. एवढं जस्ट तुम्ही इथे नोट करून ठेवा. बघू पुढे. तर बघा, क्वेश्चन नंबर 3.
इथे तुम्हाला पुरुष हॉकी विश्वचषकाविषयी काही विधाने दिलेली आहेत आणि तुम्हाला त्याच्याविषयी बरोबर चूक ओळखायचे आहेत. तर बघा फर्स्ट स्टेटमेंट काय, 2018चा विश्वचषक जो आहे तो नेदरलँडने जिंकला. ओके, तर नेदरलँडने हा जिंकलेला आहे का, तर नाही, हा नेदरलँडने नसून नेदरलँड फायनलमध्ये होतं पण नेदरलँडने जिंकलेलं नाही. नेदरलँड 7 वेळा फायनलमध्ये गेलेले हे पण नोट करा आणि नेदरलँडने आतापर्यंत 3 वेळा विश्वचषक जिंकलेला आहे. आणि हे जे आहे ते कोणी जिंकलेलं आहे, बेल्जियमने. ओके, पहिल्यांदाच ते विजेते झालेले आहेत. हे कुठे झालं हे पण माहित पाहिजे तुम्हाला, भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये झालेलं आहे. ओके, आणि बघा सेकंड स्टेटमेंट, 2018चा विश्वचषक ही 16वी आवृत्ती होती. ही 16th एडिशन होती का, नाही, तर ही किती होती, 14वी होती. ओके, हे पण जस्ट नोट करा, कारण तुम्हाला डायरेक्ट वन लाईनर येऊ शकतो, मल्टी लाईनर येऊ शकतो. तर जे जे पॉसिबल स्टेटमेंट आहेत ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. थर्ड स्टेटमेंट बघा, नेदरलँड हे पहिल्यांदाच पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला. आता इथे यांनी जिंकलेलाच नाही आहे, त्यामुळे हे जर ज्याला कळलेलं आहे तिथे थर्ड स्टेटमेंट सुद्धा चुकीचं होऊ शकतं. ओके, म्हणजे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ते काय चुकीचे आहेत. म्हणजे त्यात उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व चूक. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सामनावीर कोण होतं, विन्सेंट विनाश, गोलकीपर होता बेल्जियमचा. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वेन डोरेन बेल्जियमचा. ओके, बेस्ट गोलकीपर नेदरलँडचा पिरामिन ब्लॉक. ओके, आणि नेदरलँडने भारताला उपांत्यपूर्व फेरीमध्ये हरवलेलं होतं. सर्वाधिक जास्त कोणी जिंकले असतील तर पाकिस्तानने जिंकलेले आहेत 4 वेळा. ओके, भारत एकदाच झालेला आहे 1975ला पाकिस्तान विरुद्ध जिंकून. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करा. आणि फिफाची जी हे होती मानांकन यादी, सॉरी इथे फिफा नाही, हॉकीच आहे, सॉरी, बघू पुढे. आता फिफाचा विषय निघालाय तर बेल्जियम जे आहे ते फर्स्ट रँक बेल्जियमला मिळाले होता. 1727 गुण त्यांना मिळालेले होते आणि ते पहिल्या स्थानावरती होते. हे जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. वन लाईनर क्वेश्चन आहे, जगातील पहिली पाण्यावर तरंगती अणुभट्टी कोणत्या देशात उभारलेली आहे. बघा पाण्यात तरंगती अणुभट्टी म्हटलेलं आहे इथं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. याचं नाव काय हे पण लक्षात ठेवा, अकॅडमिक लोमोनोसोव. ओके, जहाजावर जे उभारलं गेलेलं आहे याचं जे ऑपरेशनल लाईफ टाईम आहे ते 40 वर्षाचं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे की 2 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला वीज पुरवठा करू शकतं. आणि याच्यामुळे काय होणार आहे की जे CO2चं उत्सर्जन होते ते जवळपास 50,000 टन उत्सर्जन वर्षाला कमी केलं जाऊ शकतं. ओके, याची उभारणी आहे ती सेंट पीटर्सबर्ग येथे झालेली आहे. आणि याची जी संकल्पना जी होती ती रोस्ट्रॉम या अणुऊर्जा कंपनीने साकारलेली आहे. एवढं जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे पाण्यावर तरंगती अणुभट्टी कोणत्या देशाने केलेली आहे, जहाजावर आहे ही तर रशिया. त्याचं नाव पण लक्षात ठेवा, अकॅडमिक लोमोनोसो. ओके, लाईफ टाईम 40 इयर्स आहे, 40. बघू पुढे. जसं पाण्यावर तरंगते वस्तू संग्रहालय आहे. ओके, INS विराट, हे पण जस्ट तुम्ही इथे कोरिलेट करू शकता आणि तेही रिव्हिजन इथे करू शकता. बघू पुढे. 2018 सालासाठीचा राजीव सद्भावना पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे. तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपालकृष्ण गांधी, महात्मा गांधींचे नातू आहे ते, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, राजीव सद्भावना पुरस्कार 2018. ओके, आता इथे बाकीचे पण पर्याय बघा, जॉर्ज फर्नांडिस कामगार चळवळीचे नेते, मनमोहन सिंग आहेत. तर मनमोहन सिंगना 2017चा इंदिरा गांधी शांती पुरस्कार मिळालेला होता. ओके, जसे की आपले 13वे पंतप्रधान आहेत, सर्वांनाच माहिती आहे. तर तुम्हाला माहीत असणारेच पर्याय असू शकतात. जर थोडं प्रॉपर नसेल वाचलं तर जॉर्ज फर्नांडिस पण तुम्हाला माहीत असणार आहेत, मनमोहन सिंग आहे. मग याच्यामध्ये कन्फ्युजन करण्यासाठी पर्याय जे असतात ते करंट न्यूजमधलेच असण्याची शक्यता असते. ओके, तर हे पण जस्ट लक्षात ठेवा. आता इथे इंदिरा गांधी शांती पुरस्कार मनमोहन सिंग यांना मिळालेला आहे 2017चा, तर त्याच्यावर सुद्धा आपण बघू. यावेळीचा जो इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2018 आहे तो दिल्लीमधील थिंक टँक या संस्थेला मिळालेला आहे, जे की विज्ञान व पर्यावरण मध्ये संशोधन करते. ओके, आणि इंदिरा गांधी शांती निरस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार जो आहे तो इंदिरा गांधी ट्रस्टतर्फे दिला जातो. 1986 पासून याची सुरुवात आहे. ओके, स्वरूप जे आहे ते प्रशस्तीपत्रक, चषक आणि 25 लाख रुपये असं आहे. एवढं जस्ट तुम्ही याच्याविषयी. इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2018 सुद्धा इथे तुमचा रिवाइज झालेला आहे. बघू पुढे. नो स्पिन हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे. ओके, तर बघा हे कोणाचं आहे, पर्याय क्रमांक 3 शेनवॉन यांचं आहे ते. ओके, आता इथे तुम्हाला काय करायचं आहे तर बाकीचे सुद्धा जे आहेत 281 अँड बियॉन्ड. ओके, हे कोणाच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे तर हे VVS लक्ष्मण यांच्या आधारित आहे. तसं आपण बघितलं की द स्मॉल वंडर.
ओके, दीपा कर्माकर यांचा आहे. नोट्स ऑफ ए ड्रीम AR रहमान यांचं आहे. हे सुद्धा तुम्ही एक लिस्ट केलीच असेल, नसेल तर हे आता मी सांगितलेलं आहे असं तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवा. कदाचित मग तुम्हाला एक क्वेश्चन या काइंड ऑफ येऊ शकतो. आता इथे क्रिकेटच्या रिलेटेड आहे, तर क्रिकेटच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या सुद्धा तुम्ही इथे सगळ्या रिवाईज करणं अपेक्षित आहे. ओके, जसं की कोहलीचं 25वं शतक होतं ते 127 डावामध्ये झालेलं होतं, बरोबर. आणि जगातला दुसऱ्या क्रमांकावरती तो आलेला होता. पहिल्या क्रमांकावरती सर डॉन ब्रॅडमन 68 डावांमध्ये होतं. सचिनच्या 130 डावांमध्ये होतं. ICC हॉल ऑफ फेम राहुल द्रविड 5वा होता भारतीय, बरोबर. त्याच्यामध्ये बिशन सिंग बेदी, कपिल, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. तसंच ICC हॉल ऑफ फेम मध्ये रिकी पॉन्टिंगचा समावेश होता, जो की 25वा ऑस्ट्रेलियन खेळाडू होता. हे पण जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. यासिर शहानं जो 82 वर्ष जुना विक्रम मोडलेला होता, जे की कमीत कमी सामन्यात 200 गडी बाद करण्याचा विक्रम. कोणाचा विक्रम होता? ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी गिमट यांचा, जो की 36 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी होते ते 200 गडी बाद केले होते. आणि यासिर शहाने 33 कसोटी सामन्यांमध्ये. आपला अश्विन जो आहे भारताचा, तो 3 नंबरवरती आहे 37 सामन्यांमध्ये. ओके, त्यानंतर महिला क्रिकेट विषयी सांगायचं झालं तर प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झालेली आहे? WV रमण, उरकरी व्यंकट रमण. ओके, रमेश पवार यांच्या जागी झाले आहे. निवड समिती सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी. त्यानंतर ICCची सर्वोत्तम वन डे खेळाडू स्मृती मंदाना, बरोबर. ICC महिला ODI आणि T20 टीम ऑफ द इयर, तर त्याचं पण तुम्हाला माहित पाहिजे. सुजी बेट्स न्यूझीलंडची कर्णधार होती आणि भारताची हरमनप्रीत कौर T20ची होती. आणि याच्यामध्ये या संघामध्ये स्मृती आणि पूनम यादव यांना स्थान होतं. ओके, त्यानंतर पहिलं शतक झळकावणारे T20 मध्ये भारताची तर हरमनप्रीत कौर न्यूझीलंड विरुद्ध T20 वर्ल्ड कपमध्ये केलं होतं. ते पण तुम्हाला जस्ट इथे माहीत पाहिजे. ओके, एवढ्या ज्या परत भारताने कसोटीमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकलेली होती. तर त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच अँड सिरीज चेतेश्वर पुजारा होता. हे पण तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे. म्हणजे अशा बऱ्याच न्यूज ज्या आहेत पूर्ण त्या महिला प्लस मेन्स क्रिकेटच्या रिलेटेड सुद्धा इथे तुमचं रिवाईज होणं अपेक्षित आहे. तसंच ICAच्या CEO पदी मनु साहनी यांची नेमणूक झालेली. आता आधी होते डेव्हिड रिचर्डसन होते, जे की जनरल मॅनेजर म्हणून जॉईन झालेले होते आणि नंतर मग CEO झाले. एवढ्या ज्या न्यूज आहेत त्या क्रिकेटच्या रिलेटेड आहेत. बघू पुढे. बघा, मल्टीलायनर क्वेश्चन आहे. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला. केंद्रीय संसदीय कामकाज आणि रसायन व खते मंत्री अनंत कुमार हे दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. बंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे सांगितलेलं आहे, तर अगदी बरोबर आहे. आणि हे संसदीय कामकाज आणि रसायन मंत्री होते अनंत कुमार, म्हणजे स्टेटमेंट 1 आहे ते बरोबर आहे. 59 वर्षांचे होते ते, त्यांचं निधन झालेलं, त्याच्यामुळे हा क्वेश्चन इन्क्लूड केलेला आहे. आणि ते या मतदारसंघातून सलग 6 वेळा निवडून आलेले आहेत. बघा, 6 वेळा संसदेवर निवडून आलेले सांगितलेले आहेत, तर हे पण बरोबर आहे. म्हणजेच काय, दोन्ही बरोबर. पर्याय क्रमांक 2 इज राईट आन्सर. तर बघा, नोव्हेंबरमध्ये यांचं निधन झालेलं होतं. आणि विशेष यांच्याविषयी सांगायचं झालं तर UN मध्ये कन्नड भाषेमध्ये बोलणारे पहिले व्यक्ती आहेत. ओके, कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झालेला होता. तर कॅन्सरच्या रिलेटेड मुरली मोहन चुंतारू यांचं बुक होतं तोंडाच्या कॅन्सरवरती, ते अरिऊ नावाचं. अरिऊ, हे पण जस्ट नोट करा. मग त्यांचे जे मंत्रीपद जे होते, कामकाज मंत्री जे होते, ते नरेंद्र तोमर यांना दिलं होतं. आणि रसायन व खते मंत्री जे होतं ते सदानंद गौडा यांना दिलं होतं. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. बघू पुढे. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यातील रेल्ली या गावात केंद्रीय आदिवासी विद्यापीठास मान्यता दिली आहे. स्टेटमेंट नंबर 1 करेक्ट आहे. हे भारतातील दुसरे आदिवासी विद्यापीठ असणार आहे. तर हे दुसरे नसून तर हे तिसरे आहे. ओके, हे जस्ट नोट करा, तिसरे आहे. तुम्हाला कदाचित असंही दिलं जाऊ शकते की हे भारतातील पहिले आदिवासी विद्यापीठ आहे, तर नाही, हे तिसरे आदिवासी विद्यापीठ आहे. म्हणजे स्टेटमेंट B इज रॉंग. म्हणजे याचं उत्तर आहे अ बरोबर, ब चूक. बरोबर, एवढं जस्ट तुम्ही इथे नोट करा. बघू पुढे. आंध्र प्रदेशच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या पण तुम्ही इथे रिवाईज करणं अपेक्षित आहे. ओके, जसं की 25वे न्यायालय जे आहे, ओके, अशा काइंड ऑफ ज्या न्यूज आहेत त्या इथे तुम्ही रिवाईज करणं अपेक्षित आहे. बघू पुढे. बघा, खालीलपैकी कोणत्या देशातील संशोधकांसह भारतीय संशोधकांनी गोट प्लेग नावाची लस शोधून काढलेली आहे? तर पहिल्यांदा तर ही जी आहे ती बकरीमध्ये आढळून येणाऱ्या आजारावरती उपचार करण्यासाठी गोट प्लेग नावाची लस शोधून काढलेली आहे. तर ती भारतीय संशोधक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, विथ
ब्रिटनच्या संशोधकांसह. ओके, हा एक संसर्गजन्य एक विषाणू रोग आहे की ज्याच्यामुळे शेळ्या मेंढ्या खूप मरण पावतात आणि याच्यामुळे जे नुकसान होतं ते जवळपास जगभरात 1.5 ते 2 अब्ज डॉलर एवढं होतंय. ओके, त्यामुळं आणि हे एक सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे कदाचित असा क्वेश्चन येऊ शकतो. बघू पुढे. खालीलपैकी नासाचे कोणते अंतराळयान 26 नोव्हेंबर 2018 रोजी मंगळावर यशस्वीपणे उतरले? मंगळावरील रहस्य जाणून घेण्यासाठी नासाचं कोणतं यान नोव्हेंबरमध्ये जे तिथे उतरलेले यशस्वीपणे लॉन्च झालेले उतरलेलं आहे, तर त्याचं नाव आहे इनसाइट. ओके, इंटेरियर एक्सप्लोरेशन युझिंग सिमिक्स इन्व्हेस्टिगेशन. आता हे नासाच्या रिलेटेड आहे. नासाचं फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. 1958ला स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर जे आहे तो वॉशिंग्टन DC येते. आणि नासाने जे इनसाइटला लँड करण्यासाठी जी जागा वापरलेली आहे त्या जागेचं नाव आहे इलिशियम प्लॅनिशिया. हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा, मल्टीलाईन क्वेश्चन आला तर तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर तुम्हाला क्युरिओसिटी रोवर हे सुद्धा माहित पाहिजे. नासानं 2012 मध्येच क्युरिओसिटी रोवर हे मंगळावर पाठवलेलं आहे आणि ते अजूनही कार्यरत आहे. ओके, आणि इनसाइट विषयी सांगायचं झालं तर त्याचं वजन आहे ते 358 kg आहे आणि याच्यासाठी जो टोटल एक्सपेंडिचर आलेला आहे ते $1 बिलियन एवढा आलेला आहे. तुम्हाला इनसाइटचा फुल फॉर्म सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ते इंटेरियर एक्सप्लोरेशन युझिंग सिमिक्स इन्व्हेस्टिगेशन. नासाचाही माहीत पाहिजे आणि इथे इनसाइटचा सुद्धा माहीत पाहिजे. आणि याचबरोबर तुम्हाला अंतरिक्षा रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. ओके, GSAT-7 आहे, GSAT ज्या आपण पाहिलेल्या आहेत इस्रोच्या रिलेटेड त्यासुद्धा इथे तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. तर GSAT-7A जो की सैन्य दलाच्या वापरासाठी अंतराळ सोडण्यात आलेला आहे. सतीश धवन अंतराळ स्थानकापासून श्रीहरिकोटा येथून लॉन्च केले गेला आहे. त्याचं लॉन्चिंग व्हेकल काय, GSLV F-11. त्यानंतर आपण पाहिलेला GSAT-11 जो की फ्रेंच गुयेना येथून लॉन्च केला गेलेला आहे. एरियन स्पेस सेंटर थ्रू केले गेलेला आहे. ओके, आणि हा भारताचा सर्वात अवजड उपग्रह आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं वजन माहीत पाहिजे, 5854. याला बिग बर्ड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. GSAT-29 आहे जो की नोव्हेंबरमध्ये लॉन्च केला गेला होता सतीश धवन स्पेस सेंटरमधून श्रीहरिकोटा येथूनच. याचं लॉन्चिंग व्हेकल काय, GSLV MK3. ओके, हे जस्ट नोट करा. देशातील 67वा हा उपग्रह होता. बरोबर. त्यानंतर आपण हायसिस पाहिलेला होता. ओके, जो की पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी पाठवला गेलेला होता. त्यानंतर पहिली स्वदेशी मानवी अवकाश मोहीम गगनयान आपण पाहिलेलं होतं. ओके, ज्या आपण न्यूज पाहिल्या, Chandrayaan-2 पाहिलेले आहे, आता इनसाइट पाहिलेलं आहे, या सर्व ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही इथं रिवाइज करणं अपेक्षित आहे. हायसिस जो होता तो PSLV C-43 द्वारे लॉन्च केला गेला होता. त्याचबरोबर स्पेसएक्सने सुद्धा 64 उपग्रह सोडलेले होते फाल्कन 9 रॉकेटच्या साहाय्याने. अमेरिकेतील प्रायव्हेट स्पेसची कंपनी आहे ही, इलॉन मस्क यांनी स्थापन केली गेलेली आहे. ओके, आणि भारताचं सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की 104 उपग्रह एकाच वेळी लॉन्च केलं गेलं होतं. तो सर्वात मोठा विक्रम आहे. बरोबर. आणि स्पेसएक्सनेच अमेरिकेच्या वायुदलाचा सर्वात शक्तिशाली GPS उपग्रह आहे तो पाठवला होता. तर त्याचं नाव सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, व्हेस्पुकी. ओके, व्हेस्पुकी या शृंखलेचा तो उपग्रह होता, पहिलाच उपग्रह होता. तर हे पण तुम्हाला माहित पाहिजे. ठिकाण फ्लोरिडाच्या इथून हा लॉन्च केला गेला होता. त्याचं सुद्धा लॉन्चिंग व्हेकल होतं ते फाल्कन 9 होतं. आता स्पेसएक्सचं घेण्याचं रिझन काय, तर स्पेसएक्सचं असं आहे की रियुजेबिलिटी हे त्यांचं मेन मोटो आहे, की म्हणजे लॉन्चिंग व्हेकलसाठी जो खर्च येतो तो रिड्यूस करण्यासाठी ते लॉन्चिंग व्हेकल ते रियूज करतात. ओके, जसं की आता फाल्कन 9 थ्रू त्यांनी व्हेस्पुकी सुद्धा पाठवलेलं आहे. त्याचबरोबर 64 उपग्रह आहेत ते सुद्धा पाठवलेले आहे, ज्याच्यामध्ये जवळपास इतर 17 देशांचे उपग्रह त्यांनी पाठवलेले आहेत. ओके, आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही रिव्हिजन सिरीज खूप युजफुल ठरलेली असेल. ओके, आणि तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट, डू युअर बेस्ट आणि बी काम. तुम्ही शांततेने पूर्ण बी प्रिपेअर्ड जा, पूर्ण हॉल तिकीट, पेन वगैरे सर्व घेऊन व्यवस्थित जा आणि पेपर चांगल्या पद्धतीने द्या. तुम्हाला मी ऑफिसरकडून खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.